वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम असेल, पण सगळ्या ठिकाणी ते हजर असतात. यावर्षी त्यांच्याकडे पब्लिक इमेजची जबाबदारी आहे. तर सबसे पहले मेरा सवाल, एक शपथ लेते हैं हम हमारे धर्म ग्रंथ के ऊपर हाथ रख के। यहाँ कोई झूठ बोलता ही नहीं, लेकिन फिर भी रोटरी में है तो रोटरी में हमारा धर्म है, रोटरी की 4 वे टेस्ट जो हमें हर चीज में गाइड करती है, जिंदगी में गाइड करती है। ये 4 वे टेस्ट की हम शपथ लेंगे आज। तो सबसे पहले 4 वे टेस्ट की शपथ देने के लिए मैं डॉक्टर नीलेश जगदाळे को बुलाऊंगा। निवेदन करता हूँ कि वो मेरे साथ शपथ ले। मैं सुरेश नटवरलाल बुद्धदेव रोटरी 4 वे टेस्ट की शपथ लेता हूँ कि 4 वे टेस्ट की शपथ लेता हूँ कि जो मैं कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नहीं कहूँगा। सच के सिवा कुछ नहीं कहूँगा। धन्यवाद। मिलॉर्ड, आपकी परमिशन से मैं सबसे पहला सवाल हमारे पब्लिक इमेज डायरेक्टर से करना चाहूँगा, और ये जनता की अदालत है तो आपकी भी परमिशन है सवाल पूछने के लिए। तो मेरा सबसे पहला सवाल आपसे ये है कि ये पूरे साल में आपने क्या किया, सर्विस प्रोजेक्ट या फोटो सिलेक्ट? मैं आप हिंदी में पूछ रहे हैं, लेकिन मैं हमारे दर्शकों से मराठी में इसके जवाब देण्यामध्ये कसं पाहिलं तर मी स्वतःहून सर्विस प्रोजेक्टही केला नाही आणि काही फोटो सुद्धा सिलेक्ट केले नाही। याच्यामध्ये प्रमुख पब्लिक इमेज आहे काम होतं, त्यामध्ये सर्वात त्या कमिटीमध्ये सर्वात चांगलं काम केलंय विशाखा सूर्यवंशी यांनी। तर म्हणजे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा। असं कधी झालंय तुमच्यासोबत की प्रोजेक्ट होता वीकभर आणि पब्लिसिटी करावी लागली हातभर, असं कधी करावं लागलं? रोटरीच्या इतिहासामध्ये कोणताही प्रोजेक्ट हा विधभर नसतो, त्यामुळे त्याची पब्लिसिटी हातभर करावी लागेल असं शक्य नाही। रोटरीचा प्रोजेक्ट हा मोठा असतो, जो काही इव्हेंट होईल, जो काही प्रोजेक्ट होईल हा मोठाच असतो, त्यामुळे त्याची पब्लिसिटी सुद्धा त्याप्रमाणेच होते। तर खूप रोल आहे असं वाटतं, सगळ्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर पब्लिसिटी नसेल तर काही कामच होत नाही। तर तुम्हाला असं काय वाटतं की आपल्या क्लबचं सोशल मीडियावरचं पब्लिसिटी अजून वाढायला पाहिजे का आहे ते इनफ आहे? 100% पब्लिसिटी रोटरीमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्यांची ही झालीच पाहिजे। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा त्याची पब्लिसिटी आपण त्या बाबतीत थोडं मागं आहोत। सोशल मीडियामध्ये आपण निश्चितच भरपूर काम करत आहोत आणि प्रिंट मीडियामध्ये सुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळते। सोशल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे त्याच्यावरती आणखी काम करणं बरंचसं बाकी आहे असं मला वाटतं। या सोशल मीडियाच्या मार्केटिंगमध्ये एक फक्त पब्लिक इमेज डायरेक्टर म्हणून तुमचा रोल न करता, जर आम्हाला प्रत्येकाला जर काही करायचं असेल, आम्हाला प्रत्येक मेंबरला सोशल मीडियामध्ये आपल्या पब्लिक इमेजसाठी काही करायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? सर्वप्रथम मी असं सांगेल की कोणताही प्रोजेक्ट असो, जास्तीत जास्त सभासदांनी तो प्रोजेक्ट अटेंड केला पाहिजे, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे आणि झालेल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी माउथ टू माउथ जर आपण दुसऱ्यांना सांगितली, प्रोजेक्ट व्हायच्या आधी सुद्धा आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर सुद्धा, तर मला वाटतं प्रत्येक मेंबर हा पब्लिक इमेजचं काम करेल असं मला वाटतं। आहे असं तुम्हाला वाटतं? 100% आहे। रोटरीयन हा रोटरीचा ब्रँड एम्बॅसेडरच असतो। आता मला वाटतं आता आणखीन काही प्रश्न विचारण्याची आम्हाला गरज वाटत नाही, जनतेला काय वाटतं? आणखीन काही प्रश्न विचारायचे का त्यांना? नेहमी तुमचा चेहरा चेहरा असलेला दिसतो, याचं काय गुपित आहे? चेहरा हसरा आपला जर असेल तर आपलं पूर्ण जग हसत खेळत आहे असं वाटतं आपल्याला, त्यामुळे आपण आपला चेहरा कधी पण हसरा ठेवावा। बसलेले आहेत आपले रोटरी मेंबर, ते सचिव 5 झाले पण अतिशय गावत नाही। प्रश्न विचारायचा सर, हा प्रश्न ऑब्जेक्शनेबल आहे का सस्टेनेबल आहे? सस्टेनेबल आहे, उत्तर द्यावं लागेल। मी खालील नाही मी क्लबचा अध्यक्ष झालोय, 4 वेळेस सचिव झालो, एकदा एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी झालेलो।
जो आपण आपण सर्वांनी मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ऐकून घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांचा अनुभव आपला रोटरीचा खूप वर्षांचा आहे. कधी एखाद्या दिवशी एखादा अनुभव आठवतो की या दिवशी आपण काम करताना पाहिलं एखाद्या बेनिफिशरीकडं लाभार्थ्याकडं पाहिलं आणि आपल्याला वाटलं की याच्यामध्ये आपण जे काम करतो TR डायरेक्टर म्हणून ते सफल झालं. तसा अनुभव तर रोटरी क्लब बीटनी एक लो कॉस्ट हाऊसचा प्रोजेक्ट केला आहे. साधारणतः 20-22 लो कॉस्ट हाऊस आपण म्हणजे बनवलेले आहेत आणि ते 20-22 फॅमिली जे आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. पण त्यांना ज्यावेळेस त्यांना म्हणजे गरज नव्हतं, त्याला गरज नव्हतं आणि ज्यावेळेस रोटरीने त्यांना ती घरं दिली आणि ज्यावेळेस ते त्यांच्या ताब्यात प्रोग्राम झाला त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो म्हणजे पाहण्यासारखा होता. तर बऱ्याच वेळेस आपण शिलाई मशीन वाटप केल्या, बऱ्याच भगिनी ज्या आहेत त्यांना शिलाई मशीन वाटप केल्या, सायकल वाटप केल्या. तर ज्यावेळेस हा प्रोजेक्ट होतो आणि त्यांना ते रोटरी करून रोटरी इंटरनॅशनल करून ज्यावेळेस या गोष्टी दिल्या जातात तर त्यावेळेस जे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं, त्यांचा जो आनंद असतो तो सुद्धा पाहण्यासारखाच असतो. ये आरोप है कि आपने कई लोगों से ऐसा बोला था कि आपको कुछ नहीं करना, बस थोड़ी देर के लिए क्लब मीटिंग में आना है और ऐसा बोल के आपने उनको हमेशा के लिए रोटरियन बना दिया. क्या कहेंगे आप इसके? वकील साहब, गुनाह कबूल है, लेकिन हमने ऐसा बोला नहीं होगा कि बाबा चाय एक बार हम पिलाते हैं, बाद में चाय आप खुद ही पी लोगे. वो हिसाब से हमने यहाँ पर उनको ऐड किया है. ऐसा एक दूसरा आरोप है कि आप बोलते कम है, गाते ज्यादा है. सही है. हमने कई बार आपको कहीं भी हमने आपको देखा है भीड़ में, तो आप गाड़ी चला रहे होते हैं एक हाथ से आपके कान पे मोबाइल लगा होता है और उसी समय आप हमको भी देख लेते हैं, फोन पे भी बात करते हैं. तो क्या आप कहीं फैमिली फंक्शन में भी जाते हैं? जब से आप मेंबरशिप डायरेक्टर बड़े हैं, क्लब में इतने लोग नए आ रहे हैं, तो क्या आप कहीं भी आप जाते हैं तो नया मेंबर ही ढूंढते रहते हैं क्या? 100%, क्योंकि नए मेंबर की जरूरत रोटरी को 100% है. जब हम नया मेंबर बनाते हैं तो वो रोटरी क्या है, कैसा है, ये समझाते हैं, तो उसमें हमारा टाइम थोड़ा वहाँ पर भी जाता है. तो ये नया मेंबर ढूंढते हुए आपको सबसे मुश्किल मेंबर जो कन्विंस करने के लिए लगा, ऐसा कोई मेंबर आपको याद आता हो? मेंबर्स का नाम नहीं लूंगा, लेकिन ऐसे बहुत से मेंबर मिले, लेकिन हमने उनको अच्छे से समझाया कि बाबा रोटरी क्या है, किस चीज के लिए रोटरी रहती है, उसमें फेलोशिप रहती है क्या, पेशेंस से लिया हर चीज को हमने और उसको ऐड कर दिया. काय उद्देश प्रत्येक प्रेसिडेंटला काम चांगलं आहे चांगला आहे म्हणूनच ठेवलं जाईल बहुतेक, कारण बहुतेक 3रं वर्ष आहे माझं मेंबरशिपसाठी. हाँ, और जब एक एवेन्यू के लिए पब्लिक के सवाल रह गए थे. मेंबरशिप ग्रोथ करताना ते किती मीटिंग मध्ये उपस्थित राहिले? तो प्रश्न तर सर्वांनाच आहे, कारण मी पण जास्त मीटिंग्सला नाही झालो. पण तो प्रश्न असा आहे की प्रत्येक मेंबरला जर आपण रोटरीमध्ये काय यायचंय, त्या मीटिंगला फॉलोअप त्याला होतोय का हे पाहणं पण गरजेचं आहे. त्याला फॉलोअप जर झाला, त्याला असं म्हटलं पाहिजे की बाबा रोटरीला तुझी गरज आहे, तर तो 100% येणार. तर्फेच आभार रोटरीतर्फे. Thank you. आता सरांनी प्रश्न केला की तुम्ही गाणे गातात, आम्हाला उत्सुकता आहे की खरंच गाताय काय, तर एखादं झालं तर सर जी, मैं ये पूछना चाहता हूँ कि जैसे हमारा क्लब तो अभी नवा है, आप अगर इतना अनुभव आपको है तो एक दो हाइलाइट्स ऐसा बताए कि भाई आप किस बेस पे कन्वेंस करते हो मेंबर को, यानी क्या चीज बोलना चाहिए जिससे मेंबर जुड़ जाए हमारा जो है.
तो सीक्वेंस से लिया तो फ्रेंडशिप पहले करना चाहिए मेंबर के साथ, फिर थोड़ा पेशेंस से लेना चाहिए कि बहुत घाई नहीं करना चाहिए कि बाबा नहीं तुझे रोटरी में आना है, रोटरी में बैठना है, पैसा खर्च करना है। उसको पहले पेशेंस से लेना चाहिए और फिर थोड़ी मस्ती भी चलेगी। उसको यदि लगा कि बाबा नहीं रोटरी में जाना भी है, टाइम पास भी है और कुछ सीखने के लिए मिलता है, तो 100% वो रोटरी में प्रेजेंट रहेगा। असं आहे तुम्हाला की खरं सांगा की एखादी कल्चरल इव्हेंट जेव्हा आपण आपल्या क्लबसाठी प्लॅन करतो तेव्हा तुम्हाला जास्त अवघड काय वाटतं? रोटरियन्सना परफॉर्मन्ससाठी तयार करणं हे जास्त अवघड आहे, कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट शोधणं हे जास्त अवघड आहे? नाही, तसं बघितलं तर दोन्हीही एक वेगवेगळे प्रश्न असतील, पण मला वाटतं याच्यामध्ये मेंबरचा परफॉर्मन्स करणं हे सोपं आहे. केस एवढा नाही, गेस्ट आपण बोलू शकतो, पण मेंबरला इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये करून घेतलं तर ते आवडेल. हो. आता मेंबरलाही आवडतं, मग हे अवघड वाटतं का सोपं? ते सोपं वाटतं. सोपं वाटतं. असं एखादा इव्हेंट सांगा की जी तुम्ही इव्हेंट करताना तुम्हाला वाटलं होतं की आपण हे कसं करू शकू, पण प्रत्यक्षात ती एक खूप छान इव्हेंट झाली, अशी एखादी इव्हेंट तुम्हाला आठवते? म्हणजे नाचलं धुमा यावर्षी आपण जे सादरीकरण केलं ना, तर याच्यामध्ये हा इव्हेंट हा आपल्या सगळ्या म्हणजे क्लबचा असतो. याच्यामध्ये लेडीज आणि जेंट म्हणजे लेडीजचा कसा सहभाग असतो, पण हा लेडीजचा सहभाग असल्यामुळे फार अवघड आहे. पण त्याच्यामध्ये मागच्या वर्षीपासून अगदी या वर्षी सुद्धा अगदी खूप छान पद्धतीने सादरीकरण त्याचं झालं. तर ज्यावेळेस हा इव्हेंट सादरीकरणाचा अनाऊन्स झाला, पण जे अनाऊन्स केल्यानंतर असं वाटलं की यावर्षी थोडासा त्याचा प्रभाव कमी पडेल, पण अगदी ज्यावेळेस सादरीकरण झालं तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्याच लेवलनी यावर्षी कार्यक्रम त्याच पद्धतीने झाला. पण तरी मी सुरुवात डायरेक्टली प्रश्नापासूनच करतोय. तुमचा सगळ्यात जास्त वेळ रोटरीमध्ये काम करताना हा कोणत्या कामासाठी जातो? प्रोजेक्ट काय करायचा हे ठरवणं का त्या प्रोजेक्टसाठी व्हॉलेंटियर्स शोधणं? दोन्ही वेळ वेगळा लागतो. एखादा आपल्याला एक इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला प्लॅनिंग लागते आणि त्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळं प्रोजेक्टलाही वेळ लागतो आणि अचानक ठरलेला 11th आवरला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल त्यासाठी व्हॉलंटियर्स सुद्धा पाहणे सुद्धा हे कठीण असतं. त्यामुळे वाटतं की मला दोन्हीलाही वेळ द्यावाच लागतो. पर्टिक्युलरली इकडून की फक्त 1 तासाचं काम आहे असं म्हणतात आणि एकदा माणूस आला की दिवसभर तर घरीच येत नाही, असं होतं ना? बरोबर आहे. जर आपण मेंबर्सला सांगितलं की 1 तासाचा प्रोजेक्ट किंवा 1 तासाचा प्रोग्राम आहे तर ते अटेंडन्स वाढेल या उद्देशानं 1 तासाचा प्रोजेक्ट म्हणून सांगितलेलं असतं किंवा कार्यक्रम आहे. जसं आपण एखाद्याला फोन केला की आजचा कार्यक्रम आहे आणि 1 तासाचा आहे तर तो येऊ शकतो आणि त्याला जास्त 3-4 तासाचा सांगितला तर अटेंडन्सवर इम्पॅक्ट पडेल. त्यासाठी कधी कधी थोडं खोटं बोलावं लागतं. हा आरोप मला मान्य आहे. तो अगर देखा जाए ना तो लेसन तो काफी अच्छे मिले हैं कि इसमें से बहुत कुछ सीखने को मिला है और कम्युनिकेशन काफी अच्छा था और अच्छा बढ़ चुका है और प्रॉपर डॉक्यूमेंटेशन करने की और बाद में लोगों को टाइमली अप्रिशिएट करना चाहिए, वो भी कुछ सीख मिली मुझे. और जो भी समस्याएं उनके सामने आती थी कोई प्रोजेक्ट करने के लिए तो उसको कैसा सॉल्व किया जाए, ये बहुत सारी चीजें जो है यहाँ पर मुझे सीखने को मिली. आप लोगों को बदलते हैं या लोग आपको बदल डालते हैं, क्या होता है? रोटरी में प्रेसिडेंट को बदलने की अनुमति नहीं रहती है. रोटरी के जो मेंबर्स हैं उनकी जो चॉइस है या उनकी जो टेस्ट है वो हिसाब से प्रेसिडेंट को बदलना पड़ता है और क्लब को ज़्यादा से ज़्यादा
वाइब्रेंट रखने की कोशिश करनी होती है। आपके ऊपर ये आरोप है कि आप जो करना चाहते हैं, जिस स्पीड से आप क्लब को ले जाते हैं, वो आपकी बॉडी लैंग्वेज में कहीं दिखाई नहीं देता। आपको देख के लगता है बहुत ही शांत संयमी आदमी एक जगह शांत बैठा है, लेकिन आपने कितने प्रोजेक्ट्स करवा लिए हम लोगों से इस साल में, तो ये आप कैसे करते हैं? ये एक्चुअली टीम वर्क है, अकेला प्रेसिडेंट कुछ नहीं कर सकता है। जब टीम काम करती है तो प्रोजेक्ट बनते हैं और प्रोजेक्ट की क्वांटिटी भी बनती है, प्रोजेक्ट के रिजल्ट भी आते हैं। आपको क्या लगता है कि ये साल में जो भी आपने प्रोजेक्ट्स किए उसमें से सबसे यादगार प्रोजेक्ट ऐसा कौन सा रहेगा आपके लिए? मेरे हिसाब से तो हर एक प्रोजेक्ट यादगार है, क्योंकि जब हम प्रोजेक्ट करते हैं और जो बेनिफिशियरीज है उनके चेहरे पे जो सुकून देखते हैं या जो सेटिस्फेक्शन देखते हैं, उसमें से जो अपने को यादगार बनती है वही काफ़ी है। मैंने पर्टिकुलरली अगर एक प्रोजेक्ट का नाम लेना है तो हमारे एग्जीक्यूटिव सेक्रेटरी नीलेश जगदाळे सर का एक ड्रीम प्रोजेक्ट था प्रोस्थेटिक हैंड का। मैंने वो कैंप में जो बेनिफिशियरीज है उनके एक्सप्रेशन देखे, उनको देख के कोई भी रो पड़ेगा। इतने उनको जब वो हाथ बिठाए गए तो वो लोगों के एक्सप्रेशन में शब्द से या इसे उसको एक्सप्रेस नहीं कर पाऊँ। अभी हमको ये जानना है कि कोई आपका जो रोटरी का साल है उसके ऊपर अगर कोई मूवी बने तो उस मूवी को हम नाम क्या देंगे? क्लब है एक्चुअली, मेरा 5वां साल है ये क्लब में, लेकिन ये ऐसा क्लब है कि इसको कोई भी नाम दे तो ये शोभा दे सकता है। वाह। सदस्य या क्लबचे अध्यक्ष आणि सचिव, मी आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अतिशय छान काम केलं आहे। आता समोरून जसं विचारलं की तुमची उंची क्लब एवढी का क्लब एवढा उंचीचा, तसं त्यांनी दाखवून दिलं की क्लब किती उंचीचा असला तर मी पण उंचीचा आहे आणि त्याच उंचीने काम केलेलं आहे, असं वर्षभर त्यांनी काम करून दाखवलेलं आहे। आजची ही अदालत मला घाबरण्यासाठी किंवा हास्य मैत्री आणि आठवणी निर्माण करण्यासाठी आयोजित केली होती। येथे शिक्षा होईल पण तीही काळी गाणी आणि हसण्याची होईल, त्यामुळे आरोपींना घाबरायचे नाही आणि प्रेक्षकांनी हसणे थांबवायचे नाही। एवढा हा असा हसत खेळत झालेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे।